कशाला बोलवले? रघुदादांनी बोलवलेलं तर थांबा सगळ्याजणी इथेच, कळेलच आपल्याला थोड्या वेळात. रघु, अरे ह्या आल्यात. निरोप तर द्यावाच लागला ना सर. एक तर आनंद सरांचा फोन लागत नाहीये. कशाला बोलवलंय? ते मॅडम सांगतीलच. हो, मी करणार आहे अनाउन्स. हॅलो, आल्या ना सगळ्या? हो. राधिकाताई कुठे? राधिकाताई कशाला पाहिजेत आता? कशाला म्हणजे काय? तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते राधिकाताईंशी बोला. त्यांचा काय निरोप असेल तो द्या आम्हाला. किती डेडिकेशन आहे ना राधिका मॅम टुवर्ड्स. पण निरोप राधिका मॅडमचा नाहीये, निरोप माझा आहे आणि मी तुम्हाला इथे बोलवलंय. मला एक अनाउन्समेंट करायची. मॅडम, आता काय अनाउन्स करायचं तुम्हाला? येस कदम, हॅव पेशन्स. सगळे या प्लीज. ये मयुरेश प्लीज. सो अनाउन्समेंट अशी आहे की या दिवाळीमध्ये मी तुम्हाला पार्टी देणार आहे. पार्टी आम्हाला नको. राधिकाताई दरवर्षी आम्हाला कंदील देतात, फराळ वाटतात आणि पगारही वेळेवर देतात. आणि त्या ह्यावी आम्हाला काहीतरी खासही देणार आहेत. आम्हाला नको तुमची पार्टी. हेच चुकतं तुम्हा बायकांचं. हे बघ, कष्ट तुम्ही करायचे आणि मग सगळे अवॉर्ड्स आणि पार्टी आणि मग मॅगझिन वरचं कव्हर आणि हे सगळे फोटोज बिटोज सगळं तुमच्या मॅडमनी एन्जॉय करायचं का? तुम्हालाही वाटत असेल ना फॅमिली बरोबर कुठेतरी बाहेर जावं, फिरायला जावं, आउटिंग करावं, छान मस्त महागातलं जेवावं. तुमचा हक्क आहे. सगळं राधिका मॅडमनीच का करायचं बरं? त्या मालक आहेत, त्या काही करतील. त्या चांगल्या आहेत, त्या आमची खूप काळजी घेतात. त्या आम्हाला कपडे देतात, खाऊ देतात आणि पूजा असेल तर जेवणही देतात. अजून काय हवंय आम्हाला? अग्रीड अग्रीड, ओके, सगळं मान्य आहे. मग पण ह्या वेळेला मी तुम्हाला पार्टी देतेय. दिवाळीची पार्टी माझ्यातर्फे आहे. सो आर यू हॅपी? हॅपी सगळे? रघु, येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. मला हीच अपेक्षा होती ऍक्च्युली. मी तुम्हाला लवकरच सांगेन कुठे यायचंय आणि कधी आहे पार्टी. तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीसह पार्टीसाठी या. ओके, चला कंटिन्यू करा. रघु, हा सर. मला असं वाटतं हे सगळं आपण राधिका मॅडमच्या कानावर घालायला हवं. हो, सांगितलंच पाहिजे. आता आई तुम्ही काही करू नका बरं. काऊन बरं? आता आता का विशेष आहे? ए बाई, पहा बरं, तू आमच्या लग्नाचा वाढदिवस इतका मोठा अगदी साजरा केलास, आता आणखी का करायचंय तुला? बस बाई, बस बस, खूप केलं बाई आमच्यासाठी. आता काही नाही, एवढा दणक्यात कोणी वाढदिवस साजरा करते का? केवढा केला पहा. आई याव करतात, पण नाही तसं नाही. प्रवासाची दगदग झाली असेल ना, म्हणून मी म्हणतेय की आज तुम्ही काहीही करू नका. छे छे, एवढ्याच्या प्रवासानं कोण दमतं? अगं दमली तर तू आहेस. किती काम केलंस. आता अजिबात काम करायचं नाही घरी. आम्ही बघतो काय करायचं ते. पण बाबा, मला कदाचित ऑफिसला जायला लागेल. जरा कामं आहेत पेंडिंग. तुला बोललो ना, अजिबात जायचं नाही, अजिबात काम नाही. आराम कर आधी. नाही नाही, काम तेवढंच महत्वाचं आहे. वर्क इज वर्शिप. उद्यापासून कर. हो, आम्ही तर का रिकाम टेकडी माणसं, आम्हाला का काम आहेत. मग काय, आमचं काय रोज सेलिब्रेशन चालू असतं. नाना येतात, महाजनी येतात, खाणं पिणं सगळंच होत राहतं. खरं सांगायचं ना, तू जे काही आमचं कौतुक केलं, सेलिब्रेशन केलं, ते आयुष्यभर विसरू शकत नाही. मी तर या आनंदाचे क्षण कधीच विसरू शकणार नाही. बरं, हा वाढदिवस आपल्याला कायम लक्षात राहील. नाही खरं तर हे सगळं आपल्या लेकांना आपल्यासाठी करायला पाहिजे होतं, पण आपलं पोट्ट निघालं नालायक. का करते मग? असं तर राहू दे ना, आमच्या जावयाने आमचे सगळे सगळे लाड कौतुक पूर्ण केली नाही का हो? आमच्या जावयाने काऊन बरं असं केलं आपल्यासाठी? कारण तो आमच्या लेकीवर प्रेम करते, हो का नाही? खरंय. राधिका, आता एक करायचं, स्वतःसाठी वेळ द्यायचा. आमचं का अगं, आम्ही तर पाहतच आहोत, पण स्वतःसाठी वेळ दे. चांगलं चांगलं काय का काय काय स्वतःसाठी घे. वस्तू खरेदी कर, कुठे नाटक सिनेमा पाहायला जा, का फिरायला जा. आमची चिंता नको करू बाई. हे सगळं का करते ती माहितीये? याला म्हणतात मुलीचं प्रेम. आपल्या लेकीचं आई बाबांवर खूप प्रेम आहे.
आणि हे प्रेम फार कमी आईवडिलांच्या नशिबात असतं. खरं म्हणजे ना, जाऊ दे, पण त्याने केलं नसतंच आहे. आपण नशिबान म्हणून राधिकासारखी मुलगी आपल्याला मिळाली. सुनेची मुलगी कशी झाली, कधी झाली, काही कळलंच नाही. नाही आई बाबा से बोलत काय राहताय? चहा प्या ना, गार होऊन राहिला. मगापासून तर मी तेच करत आहे. पण राधिका, आम्ही नेहमी तुझ्या सोबत राहू, कायम. तू खूप मोठी हो, सुखी हो, ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना आहे. चल भाई, चल चल चल, ये ये ये. हा हा, बस 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 इथे. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलाय? वडापाव. नाही नको मला. अरे काय भाई, तू म्हणाला होता तुला भूक लागली आहे म्हणून. हा, आणि आणि भाई तुला काय काय झालं, काय होतं काल? म्हणाला एकटं वाटतंय, काय झालं होतं? काही नाही रे, असं खूप लो फिलिंग येत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, असं खूप लो फिलिंग आलं होतं. कसलं लो फिलिंग यार? भाई मी आहे ना, बस काय तू आपल्याला सांग ना. हे बघ, तुझ्यासाठी गरमा गरम वडापाव आणले, विकत आणले. आणि तू तू यार तुझी एनर्जीच गेली आहे यार गुरु. मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय रे. म्हणजे आता राधिकाही माझी राहिलेली नाहीये. आई बाबाही सतत तिच्याच बाजूने विचार करतायत. ते आता माझा विचार कधीच करणार नाहीत. आणि आजही गेलेत सगळे मजा करायला. गेलेत? कुठे गेले? सौमित्राच्या फार्म हाऊसवर. सौमित्रचा फार्म हाऊस आहे? पैसे असले की काय अवघड. घेऊन गेलाय सगळ्यांना मजा करायला. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे सगळं सेलिब्रेशन तिकडे करतायत. माझी तर आठवणही येत नाही कोणाला. अरे पण कशाला येणार आहे आठवण? तुझं आणि त्यांचं काही रिलेशन आहे का आता? तसं नाही, पण मला विश पण नाही करता आलं नाही. आता आता तुला वाटतंय की तुझ्या आई बाबांना अॅनिव्हर्सरीचं विश करावं आता? अरे भाई तू 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 पुढे चल ना, तू मागे मागे काय येतोय यार? आता झालं, सगळं संपलं, काही संबंध नाहीये. वो बोलते हैं ना, वो कमान से निकला हुआ तीर और मुंह से निकला हुआ शब्द वापस नहीं लिया जाता. आता कशाला विचार करतोय? ही बघ आली तुझी बच्चा. हे ओरडते काय? त्या गुरुला किती एकटं फील होतोय, लोनली फील होतोय, आणि तू भटकते इकडे तिकडे. हॅलो, भटकत असशील तू. मी ऑफिसला जाते, कळलं ना? मी काम करून आली आता. आणि बाय द वे, मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते ऐकून तुमचं डोकं आउट होईल. डोकं? बापरे, मी आज ऑफिस मध्ये मोठा बॉम्ब टाकलाय. काय बॉम्ब फोडला? आज मी ऑफिस मध्ये एक मोठी अनाउन्समेंट करून आली. अनाउन्समेंट? मी ऑफिस मधल्या सगळ्या एम्प्लॉईजना आणि वर्कर्सना पार्टी देणार आहे. अगं कसली पार्टी? राधिका मसाले आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंटर करताय ना, आणि राधिकाचा त्या मॅगझिन कव्हरवर फोटोही आलाय, म्हणून मी पार्टी देणार. आणि मग सगळं क्रेडिट माझ्याकडे घेणार. अरे ती आज नव्हती ना ऑफिस मध्ये, ते बघून मी मस्त चान्स मारला. आता तू बघच, ही न्यूज राधिकाकडे गेल्यावर तिला काय करायचं ते कळणार पण नाही. नमस्कार. अरे नमस्कार, ये नमस्कार. रघु. अरे ये रघु, या बसा. या ना. नाही नको पाणी देते. नको नको आई नको. आम्ही शनाया मॅडम बद्दल सांगायला आलोय. शन्या, कदम सर, तुम्ही सांगा मॅडमला. मॅडम, शनाया मॅडमनी अचानक दिवाळीसाठी कंपनीतल्या सगळ्या लोकांना पार्टी डिक्लेअर केली आहे. का? हो ना, आणि तेही कुणाला न विचारता, न सांगता. आम्हाला कुणालाच बरं वाटलं नाही मॅडम. ते त्यात ऑफिसमध्ये मोठं कुणीच नव्हतं. त्या आल्या आणि निरोप सांगून दिला डायरेक्ट. आणि हो मॅडम, त्या असंही म्हणाल्या की या पार्टीला त्या सगळ्यांना बोलवणार आहे. ग्रँड सेलिब्रेशन आहे, म्हणजे न्यूज चॅनल वगैरे असे सगळेच. आम्हाला असं वाटलं की हे तुम्हाला लगेच कळवायला हवं, म्हणून आम्ही इथे आलो. हो मॅडम. पार्टी? शनाया म्हणजे पार्टी? या पार्टी देणार आहे. हे बघ, मी पार्टनर आहे कंपनीमध्ये, सो मी डिसाइड केलंय मी सगळ्यांना पार्टी देणार. नाही शनाया, ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? हे बघ, मी अनाउन्स तर केलंय आता, सो मला पार्टी तर द्यावीच लागेल.
आणि मी सगळ्यांना बोलवणार आहे, प्रेसला पण बोलवणार आहे आणि आणि सगळ्या एम्प्लॉईजला बोलवणार आहे, त्या स्टुपिड मसालेवाल्या बायकांनाही बोलवणार आहे, त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढणार आहे आणि असं स्टेटस टाकणार आहे की वर्क इज वर्शिप. मग सगळ्यांना कळेल मी किती चांगली आहे, किती कन्सिडरेट आहे, किती सेन्सिटिव्ह आहे आणि मग मला पण कव्हर फोटोसाठी विचारतील. शनाया, आता जे चाललंय ना ते फक्त तुझ्या मनातच चाललंय आणि ते तसंच राहणार आहे. कारण उद्या ही राधिका आली ना तर तिच्या डोक्यात ही पार्टी वगैरे कन्सेप्टच नसते कधी. अरे मग नसू दे ना, आय डोंट केअर. मला आवडतं पार्टी द्यायला, मी पार्टी देणार आहे, ग्रँड सेलिब्रेशन करणार आहे. मी तर प्रेस समोर भाषणही देणार आहे, सगळ्यांना बोलवणार आहे, डिनर देणार आहे, खूप मजा येईल गॅरी. हे असं काही होणार नाहीये. कारण उद्या राधिका आल्यानंतर सगळ्यात आधी ती ऑब्जेक्शन घेईल तुझ्या या पार्टीच्या प्लॅन बद्दल आणि तू काही बोलू पण शकणार नाहीस. पण मी का नाही बोलू शकणार? मी पण पार्टनर आहे कंपनीमध्ये, माझं म्हणणं तिला ऐकून घ्यावंच लागेल. आणि प्लीज यू डोंट वरी अबाउट हर. तिला कसं मॅनेज करायचं ते मला प्रॉपर कळलंय. मी इतकी चांगली वागेन की तिला नाही म्हणताच येणार. म्हणजे चांगलं वागण्याचं नाटक करणार आहे, काही चांगलं कुठे वागता येतं. गबस. पण एक्झॅक्टली मी चांगलं वागायचं नाटक करते आणि मग सगळ्यांना कळेल सोशली माझं नाव काय आहे, मी कोण आहे. आणि मग राधिका मसालेला जो इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळालाय त्याचं 50% क्रेडिट मी घेणार. आता तू बघ ही पार्टी आपल्याला किती बेनिफिशियल ठरते ते. ओके सो नो मारी. ही वडापाव माझ्यासाठी आहे, मला भूक लागली. थँक्यू केडू. आमची पार्टी आहे ती एक कार्टी. काय झालं हिला? ही ओव्हर कॉन्फिडंट नाही वाटत का तुला? तिचा प्लॅन करेक्ट आहे केड्या. काय सांगतोस? हो, फक्त राधिका समोर तिचा टिकाव लागला तरच. तोच लागणं कठीण आहे. पण आता आपण काय खायचं? मांडी? मग राधा, कसं काय वाटलं आई बाबांना सरप्राईज? खूप छान, खूप खुश आहेत. चला, म्हणजे ही सगळी पिकनिक सार्थकी लागली ना. हो, दिवसभर हाच विषय. सौमित्र असा, सौमित्र तसा, सौमित्रांनी पार्टी दिली, सरप्राईज दिलं, हे ते चालूच आहे. फक्त तुझा विषय. पण खरं जा राधा, म्हणजे असं जरा 2 दिवस बाहेर कुठेतरी गेले की असं रिफ्रेश व्हायला होतं. परत जरा नव्याने काम सुरू करायला असा उत्साह येतो ना. खरंय, रिफ्रेश झाले एकदम. आता ऑफिस कडे मात्र लक्ष द्यायला लागेल. का ग? आपण तिथे मजा मारत होतो आणि इथे शन्याने सगळा घोळ करून ठेवलाय. म्हणजे रघु आणि कदम आले होते घरी. हा, त्यांनी सांगितलंय की शन्याने ऑफिस मध्ये एक पार्टी अरेंज केली आहे, अनाउन्स करून टाकलंय. कसली पार्टी? काय नाही, हे इंटरनॅशनल प्रोजेक्टची ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे खुश होऊन तिने पार्टी अनाउन्स केली आहे. राधा, जरा लक्ष ठेवा तिच्यावर. हे काय मला लक्षण ठीक दिसत नाहीये, काही भरोसा नाही तिचा. आता उद्या बघ तिला कसं सडेतोड उत्तर देते. तिला हक्क गाजवायचा आहे ना, पण त्याआधी तिला तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देते. पानवलकर सर, मला तुम्हाला सांगायचं होतं की हा ब्लू शर्ट खूप छान दिसतोय तुमच्यावर. यू लुकिंग यंग. नवीन आहे का? नाही, खूप जुना आहे, 3 वर्ष होऊन गेली. जय, वीकली लॉग क्विक. ओके, मी ते ईमेल करते. हो. जेनी, ऍक्च्युली तुझा हा कुर्ता खूप क्यूट आहे. कुठनं घेतला? अहमदाबाद. वीकली लॉग ईमेल. या आनंद, मला तुला सांगायचं होतं की तू खूप बारीक वाटतोय. डाएट चालू आहे का? नो, नॉट एट ऑल. पण तसंच वाटतंय. म्हणजे बघ ना, तुझी जॉलाईन वगैरे दिसायला लागली रे आता. स्मार्ट दिसतोस एकदम. थँक्स. गुड मॉर्निंग. कसं चाललंय? हाय मिस्टर कदम. फ्रेश दिसताय आज आणि जोरदार काम चाललंय. नाही, विशेष काही नाही. व्हॉट्सअप छान का वागते सगळ्यांची? काहीतरी गडबड असेल रे. नक्की काहीतरी गडबड असेल. मी विसरले. एव्हरीबडी प्लीज, मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. प्लीज पुढे याल का सगळे? रघु,
हा मॅडम. तुम्ही प्लीज जाऊन पानवलकर सरांना बोलवाल. हो बोलवतो. ओके ये ना रश्मी प्लीज. प्लीज या ना. हो ऐकतो ना, इकडे पण येईल ऐकायला. जेनी या इकडे इकडे आता इकडे. हा बोला, येईल ऐकायला, बोला आता. ओके सगळे आलेत. सगळ्यांच्या लक्षात आहे ना आपल्याला सेलिब्रेशन आहे आता एक ड्यू. कसलं सेलिब्रेशन? रघु असं काय करताय तुम्ही? काल तर मी सांगितलं ना सगळ्यांना की आपल्याला सेलिब्रेट करायचंय, पार्टी करायची आहे. तुम्ही सांगितलं नाहीत का सगळ्यांना? ठीक आहे नेव्हर माइंड, मी आत्ता सांगते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पानवलकर सर, आनंद, जेनी, आपल्या ऑफिसची एक मोठी पार्टी होणार आहे. सो प्लीज तुम्ही सगळे या. आनंद, जेनी तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन आहे, नक्की यायचंय सगळ्यांनी. तुम्ही पण सगळ्यांनी यायचं आहे. एक मिनिट कसली पार्टी? रघु काय कुठलं सेलिब्रेशन? मी सांगते. राधिका मसालेला आता इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स मिळत आहेत. सो त्याचं एक सेलिब्रेशन म्हणून, आणि ऑफकोर्स राधिका मॅमचा फोटो एका मॅगझिन कव्हरवर छापून आलाय म्हणून आपण एक पार्टी करतोय, सेलिब्रेशन करतोय. आणि कंपनीची पार्टी आहे, सो सगळ्यांनी यायचं आहे. एक मिनिट कंपनीची पार्टी ही तू कशी काय ठरवू शकतेस? व्हॉट डू यू मीन बाय तू कशी काय ठरवू शकतेस आनंद? मी कंपनीमध्ये पार्टनर आहे, सो मला तो राईटही आहे आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, कर्तव्य आहे माझं. कन्या कुठली रिस्पॉन्सिबिलिटी? हेच की ऑफिसचं जे सक्सेस आहे ते आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केलं पाहिजे. सो ही पार्टी आहे ना. अच्छा, तुला सेलिब्रेशन हवंय का? पार्टी हवी आहे? ऑफकोर्स. ठीक आहे, मग तुझ्या केबिन मध्ये चल, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज चल. बस. नाही काळजी नको करू, तुटलेली नाहीये ती. बस. काय अनाऊन्स केलंस? पार्टी द्यायची तुला? हो. शन्या तू हे सगळं का करतेस मला चांगलं माहितीये. तुला सगळ्याचं क्रेडिट घ्यायचंय ना, म्हणून पार्टी देतेस ना तू? नो 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 नॉट एट ऑल राधिका. अगं तुला हवं तर तू पण येऊ शकतेस पार्टीला. आफ्टर ऑल तुझा फोटो आलाय ना मॅगझिनच्या कव्हरवर. अच्छा, म्हणून तुला पार्टी द्यायची. पण त्याबद्दल तुला इतकं चांगलं वाटत नाही, मग का देतेस तू पार्टी? काय बोलतेस तू हे? अगं तूच म्हणतेस ना आपण आपल्या एम्प्लॉईजना, आपल्या वर्कर्सना खुश ठेवलं पाहिजे, म्हणून मी पार्टी देतेय. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की तू दिलेल्या पार्टीमुळे लोक खूप खुश होतील. मला नाही तसं वाटत. ते खुश होतील अशी गोष्ट मी ऑलरेडी केली आहे. त्यांना या वर्षीचा भरघोस दिवाळीचा बोनस डिक्लेअर केलाय, त्यामुळे तुझ्या पार्टीची गरज नाहीये त्यांना. राधिका प्लीज अशी आउटडेटेड वागू नकोस अगं. हे बघ त्या लोकांनाही वाटत असेल ना आपण जरा बाहेर जावं, हॉटेलमध्ये जावं, खावं, मग त्यांनाही थोडा चेंज मिळेल, म्हणून मी म्हणलं की पार्टी देऊया. असं वाटतंय तुला? बरं ठीक आहे. नुसतं बरं काय राधिका, तू पण तर बोनस डिक्लेअर केलास ना मालक म्हणून, मग आता लेट मी डू माय पार्ट. मला त्यांना पार्टी द्यावीशी वाटते. आफ्टर ऑल मी पण मालक आहे ना अर्धी कंपनीची. ठीक आहे, दे तू पार्टी, पण तुझ्या खर्चाने. असं कसं होईल राधिका? पार्टी तर कंपनीची आहे. हा तेच सांगते ना, कंपनीच्या खर्चाकडून ही पार्टी करायला माझा विरोध आहे. बाकी पार्टीला माझा विरोध नाही. ती तू करूच शकते ना. माझा विरोध ना कुणाचा विरोध, कुणाचाही नाही. इम्पॉसिबल आहे राधिका, तू असं नाही करू शकत. हे बघ शन्या, या कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन मी बांधलेत, मी केलेत ते, आणि ते सगळेजण फॉलो करतात, अगदी मी सुद्धा. आणि कंपनीचा एक भाग म्हणून तुलाही ते फॉलो करायला लागतील, कळलं? तेव्हा तुला पार्टी करायची तर ती तू कर, पण तुझ्या खर्चाने, कंपनीच्या खर्चानी नाही. कर पार्टी. राधिका